मला ना बरेच वेळा सुचतच नाही की सकाळी सकाळी उठून भाजी काय बनवायची. मग मी उगाच फ्रीज उघडते आणि ज्या असतील नसतील त्या सगळ्या भाज्या बाहेर काढते आणि कांदा टोमॅटो घेते आणि त्यातून 10 20 30 40 असं म्हणून एक भाजी निवडते आणि त्यातून तयार होतात अशा सोप्या सोप्या भाज्या. मोहरी आणि जिऱ्याची फोडणी आणि त्यावर परतलेला कांदा. कांदा ना इंग्लिशमध्ये ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा. आता हा का परतायचा किंवा का अशा गोष्टी करायच्या याला आजपर्यंत बरेच व्हिडिओज आलेले आहेत, त्यामुळे ते काही मी वेगळं सांगत नाही, पण ट्रान्सपरंट होऊ द्या. कांदा परतून अशा रेषा रेषा आतल्या दिसायला लागल्या याचा अर्थ कांदा शिजला. आता दुसरा रंग ॲड करूया, तो म्हणजे हा लाल भडक टोमॅटो. टोमॅटो घातला की तो परतायच्या आधीच त्यावर थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे टोमॅटोसुद्धा व्यवस्थित शिजून येतो. आता याच वेळी आपण घालतोय आलं लसूण पेस्ट आणि आता हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं. जसे काही शब्द मराठीत प्रचलित आहेत ना, तसेच काही शब्द इंग्लिशमध्ये पण एक मज्जा देऊन जातात. जसं की टोमॅटोचे ज्यूसेस सेपरेट होणं, बघा किती छान रसदार असे एक त्याला टेक्स्चर आलं आहे. आणि ह्या टेक्स्चरच्या वेळीच आपण आता खरी भाजी ॲड करणार आहोत. द क्वीन ऑफ फ्रीज ऑफ ऑल द टाइम्स, आमची ढोबळी मिरची. भारी दिसतंय ना, एकदमच भारी, जगात भारी अशी ही ढोबळी मिरची आम्हाला खूप आवडते. नुसती पिझ्झा आणि मेक्सिकन पदार्थांमध्ये नाही, तर ही ढोबळी मिरची आपल्या मराठी स्वयंपाकघरात सुद्धा बहार आणते जर तुम्ही ती अशा पद्धतीने बनवली तर. आता आपण यावर एक छान झाकण ठेवून देऊया आणि त्याला वाफा काढूया. 4 वाफा काढल्या की हा त्याचा रंग भाजीचा असा बदलला आणि मग आपण त्यात अजून रंग घालायला सुरुवात केली. ते रंग म्हणजे हळद, लाल तिखट, थोडासा गरम मसाला. गरम मसाला फार घालायचा नाही, कारण मग तीच चव एकदम मुख्य चव बनून जाते आणि ह्या भाजीची चव ही थोड्या कमी मसाल्यांमध्ये जास्त खुलून येते. भाजी ऑलमोस्ट तयार होत आली आहे. तुम्ही पाहिलं का या मसाल्यांचा आणि ह्या हळदी तिखटाचा इतका सुंदर रंग या भाजीवर चढला आहे आणि भाजी कशी रसरशीत दिसायला लागली आहे. और अब बारी है आज के हीरो की. चाट मसाला चांगला व्यवस्थित भुरभुरायचा आणि भाजी पुन्हा एकदा परतून घ्यायची. भाजी ऑलमोस्ट डन. मोठ्या मोठ्या रेसिपी बनवायला जशी मजा येते ना, तशी या छोट्या छोट्या डब्याला पूरक अशा रेसिपी बनवायला त्याच्यापेक्षा भारी मजा येते. आणि फ्रीजमध्ये सापडलेल्या ह्या उरल्या सुरलेल्या भाज्यांचं असं काहीतरी छान रूप पाहिलं ना का तोंडाला पाणीच सुटतं. ही माझी आवडती जागा डबा भरायची आणि सुंदर सुंदर भाज्यांचे सुंदर सुंदर फोटो काढायची. खिडकीतून हे पाठीमागचं बाहेरचं धावतं जग दिसलं ना आणि त्यासोबत अशा सुंदर रंगीबेरंगी भाज्यांच्या वाफा दिसल्या ना की माझ्या मनाला एकच शांतता मिळते. इतनी सारी भीड़ में भी हम तन्हा नहीं, कहीं तो कोई हुनर हमारे साथ है और ये हमेशा रहेगा.